ಭಾಗ್ಯನಗರ್ ಅನ್ಗೋಳ್ ಸಾಯಿನಾಥ್ ಕಾಲೋನಿ 9ನೇ ಕ್ರಾಸ್ನಲ್ಲಿರುವ ರಸ್ತೆಯನ್ನ ಅಗೆದು 2 ತಿಂಗಳುಗಳಾಗಿವೆ. ಕೂಡಲೇ ಈ ರಸ್ತೆ ಹಾಗೂ ಚರಂಡಿಯನ್ನ ದುರಸ್ತಿಗೊಳಿಸುವಂತೆ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಗಳು ಹಾಗೂ ಶಾಸಕರು ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ನಾಗರಿಕರು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. नमस्कार, मी साईनाथ कॉलनी भाग्यनगर 9 क्रॉसचा निवासी आहे. त्याचप्रमाणे ह्या एरियामध्ये काही सुविधा दिलेली नाही. रोड सगळे फोडून ड्रेनेज घालून परत रिपेअर करायचे होते, ते केलेच नाहीत आणि तसेच्या तसे ठेवून आता पावसाळा सुरू झालेला आहे. गाड्यांचा ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे नाहक त्रास रहिवाशांना होत आहेत. त्यासाठी प्रशासनाला एक विनंती आहे की हा रोड आणि या एरियाच्या सुखसुविधा पूर्ण कराव्यात, ही विनंती आहे. परशुराम पाटील. काय प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम म्हणजे हा रोडचा प्रॉब्लेम आहे. आता 4 महिने झाले हा रोड असाच करून असाच पडलेला आहे आणि ह्या एस्कॉमला वरच्या फांद्या झाडाच्या फांद्या आलेत एस्कॉमवर. जर ती पडली ते खांबे सगळे मोडतात. ही झाडं कटिंग करायला पाहिजे, हे सगळं करून घ्यायला पाहिजे. हां, खालतीपर्यंत वरच्या म्हणजे वायरवरनं खाली वायर झाडं खाली आलेले आहेत. जरा हल्लं की नाही शॉर्ट सर्किट व्हायला आहे, फडफड व्हायला लागलं आणि बंद व्हायला लागलं आहे. तर ती हे ताबडतोब हे एस्कॉमने करून घ्यावं. रोड हे म्युन्सिपाल्टीनं हा रोड करून घ्यावा. हां, लक्ष घालावं. ह्यात लोकप्रतिनिधीने आमच्या जवळकर साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालून हे करून घ्यावं. झालं. ಇಷ್ಟು ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಸಾಯಿನಾಥ್ ಕಾಲೋನಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದ ಜಲ್ಲಿ ಮರ ಇದೆ. ಅದರ ಕೊಂಬೆಗಳು ವಿದ್ಯುತ್ ಕಂಬಕ್ಕೆ ನೇತಾಡ್ತಾ ಇದ್ದು ಬಿರುಗಾಳಿ ಬೀಸಿದ್ರೆ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಹೆಚ್ಚು. ಕೂಡಲೇ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಬೇಕು ಎಂದು ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 6ರ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಭಿಜಿತ್ ಕಾಬಿಕರ್ ಹಾಗೂ ನಿವಾಸಿಗಳು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.